आजच्या जबरदस्त भागामध्ये युग आता आलेला आहे आणि आईचे डोळेही युगनेच दाबले आहे. तेव्हा आता युगने सरप्राईज दिलेले आहे. सगळेजण युगला बघून आनंदित झाले आहे. युग म्हणतो, "अगं आई, मागच्या वेळी कसं तू आलो होतो तेव्हाही सांगितलं नव्हतं. आता मात्र म्हटलं सण आहे ना, तर सणांच्या निमित्ताने घरी जाऊया म्हणून तुम्हाला सरप्राईज दिलं न सांगताच आलेलो आहे. पण आता मात्र तुम्हाला मला शाब्बासकी द्यावी लागेल. आता युगने पहिल्या 5 मध्ये युग आलेला असतो." तर पार्थ म्हणतो, "अरे युग, खरंच शाब्बास, असाच तू प्रगती करत राहा. आज मला खूप आनंद झालेला आहे." तेव्हा मात्र मानिनी म्हणते, "अरे वा, मागच्या वेळी आलं होता ना, तेव्हा आम्हीही तुला रडवलं आणि तूही आम्हाला रडवलं." आणि काव्या म्हणते, बघ जीवा, बघ युग, तू टॉपवर आला म्हणजे तूही काही कमी नाही. तू बोलणाऱ्यांना आणि सगळ्यांना दाखवून दिलंस की तू खरंच किती हुशार आहेस आणि मलाही खूप आनंद झालेला आहे की आता मात्र युगने पहिल्या 5 मध्ये युग आलेला आहे." आणि मग इथे युग आल्याच्यानंतर मानिनी खूप खुश असते, पण काव्या मात्र थोडीशी नाराज होते. काव्या म्हणते, हे पार्थ देशमुख तुझे भाऊ आहे ना, ते आज तुझ्याजवळ आहे. पण आज खरंच एक तरी भावंड पण जीवा नाही आहे." असं आता नंदिनी इथे बॅग घेऊन निघालेली असते आणि ती आता देशमुखांच्या घरी आलेली असते. काव्या तिला जोराची मिठी मारते आणि सगळ्यांना नंदिनी घरी परत आल्याचा आनंद होतो. तेव्हा मानिनी म्हणते, "नंदिनी, तू आलीस, मला खूप आनंद झाला आहेस. आरतीचं ताट वगैरे घेऊन ये." आणि मग आशाताई येतात, पण नंदिनी म्हणते, "नाही आई, आरतीचं ताट वगैरे नको. मी थोड्या वेळापुरतीच आलेली आहे. मी कायमची नाही आली." तेव्हा मानिनी म्हणते, "अगं, तू आत्ता थोड्या वेळापुरती आली आहे, पण मला नक्की जीवावर खात्री आहे आणि जीवावर विश्वास आहे. तो एक दिवस तुला नक्कीच या घरामध्ये घेऊन येईल." तेव्हा मानिनी इथे नंदिनीचं स्वागत करते. नंदिनी खूप सगळ्यांना म्हणते, की "मला या घरातल्या माणसांची, आपल्या माणसांची आठवण आली म्हणून मी इथे आलेली आहे." आणि मग इथे मानिनी म्हणते, "बरं झालं तू इथे आलीस. आम्हालाही तुझी खूप आठवण येत होती गं नंदिनी." आणि मग इथे युग म्हणतो, "वहिनी, तुम्ही कशा आहात? बऱ्या आहे ना?" तर नंदिनी म्हणते, "हो." तर मानिनी म्हणते, की "अगं नंदिनी, ऐकलं का? युग आपला पहिल्या 5 मध्ये पहिला आलेला आहे." तेव्हा नंदिनी म्हणते, "युग, खरंच तुझं खूप खूप मनापासून अभिनंदन." तेव्हा आता आशा पण म्हणते, की "नंदिनी ताई, तुम्ही घरी आलात ना, मलाही खूप बरं वाटलं. खूप छान वाटत आहे." नंदिनी म्हणते, "हो, मलाही इथे येऊन सगळ्यांना भेटून सगळ्यांची खूप आठवण येत होती आणि मलाही खूप छान वाटलं आहे." तेव्हा आता रम्या म्हणते, की "तू तर असं सांगत आहे, तुला जेव्हा कसा आहे ते विचारलं. तू म्हणती बरा आहे. तो रिक्षात एवढं कुडकुडत थंडीत झोपतो, त्या वॉचमॅनसोबत त्याचा डबा खातो, तरीही तू म्हणते की जीवा बरा आहे. कसा जीवा बरा आहे?" तेव्हा नंदिनी मात्र काहीच बोलत नाही आणि शांत बसते. तेव्हा मात्र वसुंधरा म्हणते, की "हो ना, एवढं सगळं करून." तेव्हा वसू म्हणते, की "हो ना, आता ह्या काव्याने आणि जीवाने जे काही केलं आहे, ते या दोघांच्या मनावर खूप मोठा परिणाम झालेला आहे आणि आता मात्र." आणि असं सांगत आहे, की "जीवा खूप बरा आहे." तेव्हा आता रम्या म्हणते, की "जीवा कोणत्या परिस्थितीत तिथे राहत आहे आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तू म्हणते, की बरा आहे." आता मात्र सगळेजण उठतात आणि वसूला बोलतात. तितक्यात नंदिनी म्हणते, "थांबा." नंदिनी म्हणते, "कसं आहे ना, जीवा आणि काव्याचं खूप मोठं मन आहे, कारण की जेव्हा पार्थ आणि माझं लग्न ठरलं होतं, तेव्हा आम्हीही भेटत होतो, आम्हीही बोलत होतो. पण ते सगळ्यांना माहिती होतं आणि यांनी जे केलं ते कोणाला माहीत नव्हतं. ते गपचूप भेटत होते. तरीही त्यांनी हे सगळं मान्य करून पुढे चालायचा निर्णय घेतला आणि आम्ही दोघे यांना माफही करू शकत नाही का?" असं जेव्हा नंदिनी बोलते, तेव्हा मात्र वसू आणि रम्याची चांगलीच नंदिनी जिरवते आणि गुळपोळ्या आणलेल्या असतात. तितक्यात आता रम्या आणि वसू बोलते. नंदिनी डब्यातून पोळी काढते आणि वसूच्या तोंडात घालते. म्हणते, की "आत्याबाई, गोड-गोड तिळपोळी खा आणि गोड-गोड बोला." मानिनी म्हणते, की "खरंच नंदिनी, तू हे केलंस ना खूप छान." आणि मग इथे आणि मानिनी म्हणते, "एक ना एक दिवस या बोक्यालाही मानावं लागेल." आणि मग पार तिच्याकडे बघत असतो. इथे इथे नंदिनीची आई मात्र जीवाला गुळपोळी खाऊ घालते आणि सांगते, की "आता मात्र आम्ही दोघे बाहेर जाणार आहे." आणि नंदिनीही कुठेतरी 1 तासासाठी बाहेर गेलेली आहे आणि ती येईल 1 तासासाठी आणि आता या घराच्या किल्ल्या तुमच्याकडे देत आहे. आता मात्र तुम्ही तुमच्या बायकोला मनवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. काहीतरी तिला सरप्राईज द्या आणि मग आता आम्ही दोघे बाहेर जाऊन येतो. तोपर्यंत तुम्ही काहीतरी प्रयत्न करा." असं सांगते आणि तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. तेव्हा येते जेव्हा म्हणतो, "आई, आता गुड न्यूज?" तेव्हा नंदिनीची आई म्हणते, की "हो, गुड न्यूज द्यायचे तर आज तर तुमचे दिवस आहे, आमचे गेले." तेव्हा मात्र जीवा म्हणतो, "सासूबाई, तुम्ही खरंच ग्रेटच आहात." आता मात्र
आता हा जीवा बघाच काय करत आहे. आणि मग जीवा म्हणतो की नंदिनी ये ना परत असं गाणं म्हणतो आणि नंदिनीला मनवण्याचा त्या चाव्या घेऊन आता जीवाचा प्रयत्न चालू होतो. इकडे मात्र काव्य आणि मानिनी एक मानिनीच्या खोलीत येतात. तेव्हा काव्या म्हणते, "आई, तुम्ही ताईला काहीतरी देणार होतात ना, ते मला दिलं ते." आणि मग इथे काव्या आठवण करून देते मानिनीला का नंदिनीला काय गिफ्ट द्यायचं आहे. तेव्हा आता मानिनीने नंदिनीसाठी साडी आणि जीवासाठी कुर्ता घेतलेला असतो आणि तो नंदिनीला गिफ्ट म्हणून दिलेलं असतं. तेव्हा आता मानिनी म्हणते, "हे माझ्या सुनेसाठी घेतलं होतं आणि या काळ्या रंगाच्या साड्या माझ्या दोन्ही सुनांनी घालाव्या आणि तुमच्यासाठी मी हलव्याचे दागिने तयार केले होते आणि तू पण छान तयार हो. संक्रांतीला तुझी पहिली संक्रांत आहे ना." आता इकडे नंदिनी गिफ्ट घेऊन आलेली असते. जीवाला कुर्ता द्यायचा असतो म्हणून जीवाला शोधत असते. जीवा कुठेच नसतो. नंदिनी म्हणते, "कुठे गेले हे?" आणि इथे का दिसत नाही? रिक्षामध्ये तर काही दिसत नाही. पण जीवा मात्र नंदिनीच्या रूममध्ये बाल्कनीत उभा असतो. जीवा मग वरतून नंदिनीला आवाज देतो, "नंदिनी ये ना." आणि नंदिनी जीवाला वरती बघून शॉकच होते. नंदिनी म्हणते की माझ्याच बेडरूममध्ये आणि बाल्कनीत एक गेलेच कसे? आणि हे जीवा आतमध्ये कसे गेले? नंदिनी आश्चर्यचकित होऊन बघतच असते. आणि आता पुढील जबरदस्त भागामध्ये पार्थ, युग, रम्या हे पतंग खेळत असतात. पार्थ मात्र रम्याची पतंग काटायचा प्रयत्न करत असतो आणि रम्या हसत असते. रम्या खूप इंटरेस्टिंग पतंग खेळत असते आणि पार्थ बघतच असतो आणि युग म्हणतो, "दादा पतंग काट, काट रम्याची पतंग." आता तितक्यात रम्याची पतंग कोणी काटली म्हणून पार्थ मागे वळून बघतो, तर आता काव्याने रम्याची पतंग काढलेली आहे. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे, पाहायला विसरू नका.